सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला होऊन तब्बल 2 दिवस उलटून गेलेले असताना देखील मुंबई पोलिसांच्या हाती अजूनही त्याचा आरोपी लागलेला नाहीये। आणि रात्रीपासून आपण जर बघितलं तर वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये 10 ते 15 संशयितांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। हे संशयित या परिसरामध्ये आजूबाजूला फिरत असलेल्या काही व्यक्ती आहेत, तर काही हिस्ट्रीवर असलेले आरोपी आहेत ज्यांना या ठिकाणी आणून त्यांची चौकशी केली जाते आहे। अशा प्रकारे जी लोक वांद्रे परिसरामध्ये फिरतात त्यांना मुंबई पोलिसांच्या विविध पथकांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकूण या सगळ्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तब्बल 35 पथकं जी आहेत ती तैनात केलेली आहेत। ही 35 पथकं मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये या आरोपीचा शोध घेत आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो आरोपी दिसतो आहे त्याच्या सारखी दिसणारी काही लोक जे आहेत ती आजूबाजूला कुठे फिरत असतील त्यांना देखील या ठिकाणी आणलं जात आहे। त्यांची देखील चौकशी केली जी आहे ती केली जात आहे। एकूणच रात्रीपासून या ठिकाणी काही जे संशयित आहेत त्यांना आणण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी केली जात आहे। त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून ते यापैकी कोणाला अशा प्रकारच्या व्यक्तीला ओळखतात का, अशा प्रकारची चौकशी देखील पोलीस करत आहेत। मात्र तब्बल 2 दिवस उलटून गेलेले आहेत। 35 पथकं जी आहेत मुंबई पोलिसांची ती या आरोपीचा शोध घेत असताना अजून देखील हा आरोपी जो आहे तो पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे पोलिसांचा तपास जो आहे तो ठिकठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन गजानन बालापुलकरसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।